मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला सत्ताधारी मराठा आमदार आणि खासदारांनी पाठिंबा न दिल्यामुळे त्यांच्या निषेधार्थ नांदेड शहरात आपण यांना पाहिलत का असे बॅनर लावण्यात आलेत। सकल मराठा समाजाच्या वतीने लावण्यात आलेल्या या बॅनरमधून सत्ताधाऱ्यांचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आलाय। मराठा समाजाच्या वतीने लावण्यात आलेल्या या बॅनरमध्ये म्हटले आहे की हे आमदार खासदार कुठे दिसल्यास आमच्याशी संपर्क साधा। समाजाने मराठा आरक्षणासाठी दिलेल्या मतांवर निवडून येऊनही त्यांनी पाठ फिरवल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला आहे। तसेच त्यांनी लवकरात लवकर मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा द्यावा, अन्यथा याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा देखील सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आलाय। या बॅनरबाजीमुळे नांदेडमधील राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे। आज खरं तर आपण बघितलंय, आम्ही फ्लेक्स लावलेत। खरं तर आमचे लोकप्रतिनिधी आहेत कुठे, आपण आहात कुठे, अशा प्रकारचे फ्लेक्स लावलेत। समाजाला एक खरी तर गरज आहे या लोकप्रतिनिधीची। अगोदर तुम्ही बघितलं विधानसभेच्या अगोदर हे आमदार प्रत्येक जण जायला मनोज दादाकडे भेटायला किंवा आशीर्वाद घ्यायला हे तुमची बघितली तो लगबग चालू होती यांची। पण आता जेव्हा खरं गरजवंतांचा लढा चालू झालेला आहे, हे आमदार एकही नांदेडचा लोकप्रतिनिधी आमदार असतील खासदार असतील हे मनोज दादाच्या आरक्षणाला पाठिंबा सुद्धा देत नाहीत आणि त्यांची उपस्थिती सुद्धा नाही। मग समाजाने समजावं का? खरं तर आमची समाजाची भावना झालेली आहे की तुम्ही आहात कुठे। त्यामुळे आम्ही फ्लेक्स लावून त्यांना एक चेतावणी दिलेली आहे की येणाऱ्या काळात तुम्ही त्या उपोषणस्थळी जाऊन मनोज दादांना तुमचा पाठिंबा द्या, नाही तर तुमची या आरक्षण मागणीला विरोध आहे असं समाज समजेल आणि येणाऱ्या काळात समाज तुम्हाला जशास तसं उत्तर देईल। आणि तुम्ही जर येणाऱ्या काळात जर तिथं जाऊन पाठिंबा नाही दिला तर पुढच्या काळात आम्ही तुमच्या विरोधात मतदान करू। हे मतदान विरोधात करण्याचं कारण काय? अगोदर तुम्ही जेव्हा मतदान मागतात तेव्हा सांगता आम्ही समाजासोबत। मनोज पाटील जरांगेंना भेटायला हे सगळे खासदार गेलते, आमदार गेलते। खरं तर आता आम्हाला समाजाची एक मागणी आहे की कुठे आहेत समाजाचे प्रतिनिधी, कुठे आहेत अशोक चव्हाण, कुठे आहेत प्रताप पाटील, कुठे आहेत हेमंत पाटील, बालाजी कल्याणकर झालं, भोंडारकर झालं, हे सगळे आमदार फक्त आमदारकीला निवडून यासाठी समाज आठवतो यांना। आणि जेव्हा खरा समाज तिथं जाऊन मुंबईत बिना अन्नपाण्याचं आंदोलन करतो त्यांना तुम्हाला पाठिंबा द्यायला लाजा वाटतात का? हा समाजाचा प्रश्न आहे आणि सर्व समाजाची भावना आहे। येणाऱ्या काळात जर तुम्ही लगेच नाही गेलात तर तुमच्या घरावर येऊन सगळं समाज बांधव येऊन बसतील आणि तुमचा कुठलाही कार्यक्रम होऊ दिला जाणार नाही। नांदेड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पाहू शकता, या बॅनरवरती जेवढे आमदार आहेत ते आमदार सर्व सत्तेतले आहेत आणि मराठा समाजाचे आहेत। सत्तेमध्ये राहून नुसता मलिदा खाणारे हे आमदार आज या ठिकाणी आम्हाला दिसत आहेत। आदरणीय संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील 29 तारखेला आझाद मैदान येथे उपोषणाला बसले असता तुमच्याच मीडियाच्या माध्यमातून 30 तारखेला त्या ठिकाणी कुठलीही सुविधा नव्हती। महापालिकेचे त्या ठिकाणी पतदिवे, पाणी, पुन्हा शौचालयाची सुद्धा सुविधा नव्हती। अशा पद्धतीने हे सत्तेतले आमदार यांनी जरी एखादा सत्तेतल्या कुठल्याही मंत्र्याला, स्थानिक तिथल्या आयुक्ताला जरी सांगितलं असतं की मराठा बांधव महाराष्ट्रातून असंख्य आलेले असताना त्यांनी कुठलीही व्यवस्था न केली आणि ही व्यवस्था तर त्यांनी केलीच नाही, पण या नांदेड जिल्ह्यातले जेवढे सत्तेतले आमदार मलिदा खाणारे हे आमदार कुठे आहेत या आशयाचं आज या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीने फ्लेक्स लावले आहेत। तुम्हाला जर केव्हा तुमच्या मीडियाच्या माध्यमातून जिथे कुठे हे आमदार दिसतील त्या ठिकाणी आम्हाला संपर्क करा। सकल मराठा समाज त्यांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही। 30 वर्षापासून मराठा समाज न्यायाची भूमिका या ठिकाणी मागत असताना या ठिकाणी हे सरकार, प्रत्येक सरकार यांनी वेळोवेळी या समाजाला भूलथापा दिलेल्या आहेत। गेल्या 2 वर्षामध्ये मनोज जरांगे पाटील यांचं हे 8वं उपोषण आहे। आज 29 तारखेपासून त्यांनी आमरण उपोषण या ठिकाणी चालू केलेलं आहे। 8 वेळेस झाले ते आमरण उपोषण या ठिकाणी करत आहेत। आज 4था दिवस आहे त्या आमरण उपोषणाचा। आज त्यांची तब्येत खालावलेली आहे। आमचं म्हणणं आहे की जे आमदार खासदार यांनी या निवडणुकीच्या आधी सरकार समाजाला आणि या ठिकाणी आश्वासनं दिली होती की आम्ही संविधानात्मक म्हणजे मराठा समाजाचा ओबीसी समावेश आम्ही करण्यासाठी प्रयत्न करू म्हणून, पण ते आज 4था दिवस होऊन देखील हे आमदार खासदार त्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचा प्रश्न या ठिकाणी सरकारच्या समोर मांडत नाहीत किंवा जरांगे पाटलांकडे या ठिकाणी भेटायला जात नाहीत आणि त्या ठिकाणी तब्येतीची विचारपूस करत नाहीत। आणि जे ह्यांनी करायला पाहिजे होतं, आमदार खासदारांनी जे करायचं असते त्याच्यानुसार हे आरक्षण भेटू शकते, ते करण्यासाठी हे सपशेल फेल गेलेले आमदार आहेत आणि हे कुठेही दिसत नाहीत। म्हणून आम्ही आज सकल मराठा समाजाच्या वतीने नांदेड शहरामध्ये या हरवलेल्या आमदारांचे फोटो लावून या ठिकाणी बॅनर लावले आहेत की आमदार हरवलेले आहेत आणि हे जिथं कुठं भेटतील ते आम्हाला या ठिकाणी संपर्क साधावा। यांना लाजा वाटत नाहीत
की हे वेळोवेळी आम्हाला आश्वासनं देतात आणि पुन्हा तात्पुरते आम्हाला आमच्याशी गद्दारी करतात। आमचं एवढंच सांगणं आहे, लवकरात लवकर या ठिकाणी मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करा, अन्यथा पुढील परिणाम गंभीर होतील। NTV न्यूज मराठी, नांदेड।